महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार अनंतात विलीन। बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, कुटुंबीय भावुक। पत्नी सुनेत्रा पवारांकडून अजितदादांना अखेरचा निरोप। सुप्रिया सुळे, पार्थ पवारांसह संपूर्ण कुटुंबीय शोकाकुल। दादांना वाहिली अश्रुपूर्ण श्रद्धांजली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून अजित पवारांना अखेरचा निरोप। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंकडून जीवाभावाच्या सहकार्याला श्रद्धांजली। जड अंतःकरणानं घेतलं अजित पवारांचं अंतिम दर्शन। अजित पवारांना श्रद्धांजली देण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकवटले। मंत्रिमंडळातील मंत्री आणि विरोधी पक्षातील नेतेही विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात। लाडक्या दादांना निरोप देण्यासाठी बारामतीत जनसागर लोटला। विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर एकच वादा, अजितदादाच्या जोरदार घोषणा। अजित पवारांच्या निधनानंतर राज्यातील अनेक शहरात बंद, पुण्यातील अनेक भागात शुकशुकाट, तर अहिल्यानगरात शेतकऱ्यांनी उपबाजार समिती ठेवली बंद। यूजीसीच्या नव्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती। 2012 मधीलच नियम लागू राहणार। कोर्टानं केंद्र आणि यूजीसीला बजावली नोटीस। स्थगितीनंतर वाराणसीत जल्लोष।